नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण उन्हाळा स्पेशल वाळवण रेसिपीचे 3 प्रकार बघणार आहोत। उपवासाच्या 3 रेसिपी दाखवत आहे। एकदम सोप्या पद्धतीने कोणालाही सहज करायला जमतील इतक्या सोप्या रेसिपी आहेत। चवीला मस्त लागतात। एकदा बनवून या सगळ्या रेसिपी तुम्ही अगदी वर्ष 2 वर्ष देखील स्टोअर करून ठेवू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाच्या वाळवण रेसिपीचा आपला पहिला प्रकार आहे साबुदाण्याच्या पापड्या। तर इथे मी कुकरचा एक डब्बा भरून साबुदाणा घेतलेला आहे। स्वच्छ निवडून किंवा पाखडून घेतलाय। त्याचबरोबर आपल्याला साबुदाणा घेताना तो कुठल्याही भांड्याने मोजून घ्या। आता वजनी प्रमाण म्हणाल तर हा साबुदाणा 1 किलो आहे। ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजलाय बरोबर त्याच भांड्याने आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये 7 भांडी पाणी घ्यायचंय। म्हणजे साबुदाण्याचं प्रमाण आहे तर साबुदाणा 1 भांडा असेल तर त्याच्या 7 पट आपल्याला पाणी घ्यायचंय। अगदी सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे। आता हे पाण्याचं पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचंय आणि या पाण्याला चांगली कडकडून उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे बघा पाण्याला चांगली खळखळून उकळी आली आहे। आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण जेवढा साबुदाणा घेतलेला आहे तो सगळा साबुदाणा आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे। साबुदाणा घातल्यानंतर थोडंसं ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवून हा साबुदाणा आपल्याला असाच रात्रभर या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। बघा रात्रभर पाण्यामध्ये हा साबुदाणा अगदी छान असा भिजलेला आहे। मस्त टम्म फुलून आलाय, अगदी मोत्यासारखा झालेला आहे। आता एकदा अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घेऊया। या पाण्यासहित हा सगळा साबुदाणा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडं थोडं करून हा पाणी आणि साबुदाणा आपल्याला घालायचा आहे आणि छान मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे। थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल, काही हरकत नाही। तर इथे बघा या साबुदाण्याच्या मिश्रणाची अशी पेस्ट तयार झालेली आहे। थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल, काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी हे सगळं साबुदाण्याचं मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर बघा इथे आपला सगळा साबुदाणा वाटून झालाय। अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे। याचं प्रमाण पुन्हा एकदा सांगते, जेवढा साबुदाणा असेल त्याच्या बरोबर आपल्याला 7 पट पाणी घ्यायचंय। आता यामध्ये मी थोडासा बटाट्याचा किस घालणार आहे। तर इथे मी एक अर्धा किलो बटाटे किसून घेतलेले आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत। गॅसवर पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलंय, त्यामध्ये आपल्याला हा बटाट्याचा किस टाकायचा आहे। तर इथे बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे आणि यामध्ये फक्त 1च मिनिटभर आपल्याला हा बटाट्याचा किस ठेवायचा आहे आणि लगेच काढून आपण जे साबुदाण्याचं मिश्रण बनवलेलं आहे किंवा जी पेस्ट बनवलेली आहे त्यामध्ये घालायचा आहे। फक्त 1च मिनिट या उकळत्या पाण्यामध्ये मी हा बटाट्याचा किस ठेवलेला आहे आणि आता काढून आपल्याला साबुदाण्याच्या पेस्टमध्ये घालायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर बटाट्याचा किस घाला, नाहीतर तुमच्या सोयीनुसार नुसत्या या साबुदाण्याच्या पापड्या केल्या तरी सुद्धा छान होतात, पण बटाट्याचा किस घातल्यामुळे अजून जास्त छान टेस्ट येते पापड्यांना। यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तिखट घालताना ते बेतानच घालायचं आहे, कारण काय होतं की तिखट जर जास्त घातलं तर पापड्या खाताना ठसका येण्याची शक्यता असते। लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता, फक्त ज्या मिरच्या थोड्याशा कमी तिखट असतात अशी मिरची वापरायची। आता हे सगळं मिश्रण छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा अगदी परफेक्ट असं आपलं साबुदाणा पापड्यांचं मिश्रण बनवून तयार आहे। आता आपण लगेचच याचे पापड करण्यासाठी घेणार आहोत। तर त्यासाठी मी टेरेसवर जाणार आहे। तर या पापड्या बनवताना लक्षात ठेवा या आपल्याला प्लास्टिक पेपरवरच बनवायच्या आहेत। तर इथे मी टेरेसवर एक प्लास्टिक कागद अंथरलेला आहे आणि त्यावरती आता सगळ्या पापड्या बनवून घेणार आहे। अगदी फटाफट तयार होतात। पळीच्या साहाय्याने आपल्याला हे पळी पापड्या बनवायच्या आहेत। तर बघा अशा पद्धतीने मी या फटाफट सगळ्या पापड्या घालून घेणार आहे। अगदी पटकन होतात। आता याच पद्धतीने मी सगळ्या पापड्या बनवून घेते। तर इथे बघा मस्त अशा आपल्या सगळ्या पापड्या बनवून झालेल्या आहेत। अगदी या सगळ्या पापड्या बनवण्यासाठी मला फक्त 15 ते 20 मिनिटं इतकाच वेळ लागलेला आहे। आता या सगळ्या पापड्या आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगल्या सुकू द्यायच्या आहेत। तर इथे बघा आपल्या सगळ्या पापड्या 2 दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये सुकलेल्या आहेत। आता याच्यातल्या काही थोड्याशा पापड्या मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेल्या आहेत। अगदी भरपूर झाल्या, एक मोठं टोपलं भरून माझ्या या पापड्या तयार झालेल्या आहेत। छान सुकल्यात। आता लगेचच तुम्हाला फ्राय करून दाखवते। गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम झालंय, यामध्ये पापडी टाकूया। बघू शकता मस्त अगदी ही पापडी दुप्पट तिप्पट फुलून येते।
अजिबात तेलकट होत नाही। आता अजून 2-4 पापड्या मी तळून घेतेय। पापड्यांचा रंग बघा अगदी मस्त पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे। तर इथं बघा मी 4-5 पापड्या तळलेल्या आहेत। अजिबात तेलकट नाही झाल्या, मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। अगदी तोंडात टाकताच विरघळतात। तर या पद्धतीने या पापड्या नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील आणि एकदा बनवून तुम्ही या वर्ष 2 वर्ष देखील स्टोअर करून ठेवू शकता। आपली दुसरी रेसिपी आहे साबुदाणा बटाटा पापड। तर साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी मी इथं कढईमध्ये 400 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपल्याला एकसारखा हलवत लो टू मीडियम फ्लेमवर चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे। तर इथं बघा साबुदाणा चांगला भाजत आलाय, छान कुरकुरीत झालाय। हा साबुदाणा भाजण्यासाठी मला 20 मिनिटं इतका वेळ लागलेला आहे। साबुदाणा चांगला कुरकुरीत झालाय। आता एका भांड्यामध्ये काढून तो पूर्णपणे थंड करून घेऊया। साबुदाणा थंड झाला की थोडा थोडा करून आपल्याला तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं पीठ बनवून घ्यायचंय। चांगला कुरकुरीत झाल्यामुळे अगदी पटकन याचं पीठ तयार होतं। तर इथं बघा मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून याचं पीठ बनवून घेतलंय आणि आता चाळणीने चाळून देखील घेत आहे। थोडंसं जाडसर किंवा रवाळ असं याचं पीठ तयार होतं। तर इथं बघा मस्त असं आपलं सगळं साबुदाण्याचं पीठ बनवून तयार आहे। तुम्हाला हवं तर साबुदाणा भाजून गिरणीतून दळून देखील आणू शकता, पण इझिली मिक्सरवरही तयार होतं। 400 ग्रॅम साबुदाणा आहे म्हणून मी इथं बरोबर 1 किलो उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे उकडून त्याच्या साली काढून घेतलेले आहेत। आता हे उकडलेले बटाटे आपल्याला अशा पद्धतीने पुरणाच्या चाळणीतून गाळून घ्यायचे आहेत। तुम्ही हवं तर बारीक किसणी असेल तर किसणीने किसून देखील घेऊ शकता, परंतु अशा पद्धतीने पुरण गाळायच्या चाळणीतून जर गाळून घेतले तर छान एकसारखा बटाटा स्मॅश होतो। आता याच पद्धतीने मी फटाफट सगळे बटाटे अशा पद्धतीने पुरण गाळण्याच्या चाळणीतून गाळून घेतेय। हवं तर तुम्ही वाटी किंवा पेला घेऊ शकता, म्हणजे अगदी पटकन बटाटे स्मॅश होतात। स्मॅश केलेला सगळा बटाटा आपल्याला या पिठामध्ये घालायचा आहे। यानंतर यामध्ये घालूया लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। तुम्ही जर उपवासासाठी जिरं खात असाल तर जिरं देखील यामध्ये घालू शकता। आमच्याकडे जिरं खाल्लं जात नाही त्यामुळे मी घातलेलं नाहीये। तिखट घालताना ते वेतानच घालायचं, कारण काय होतं की पापड खाताना ठसका लागेल। हवं तर तुम्ही इथं थोडीशी हिरवी मिरची देखील पेस्ट करून घालू शकता तुमच्या आवडीनुसार। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा तिखट मीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे हे पीठ मळताना आपल्याला पाणी वगैरे घेण्याची अजिबात आवश्यकता नाही। तर बघा अशा पद्धतीने हे पीठ मी चांगलं मळून घेतलंय। यामध्ये कुठेही गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाहीयेत। छान घट्ट असं भिजवायचं, खूप पातळही नाही ठेवायचं। अशा पद्धतीने मस्त पीठ भिजून झाले। आता एका भांड्यामध्ये काढून हे 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। तर इथं बघा आपलं पापडांचं पीठ चांगलं 10-15 मिनिटं भिजलंय। आता लगेचच आपल्याला याचे पापड बनवायला घ्यायचे आहेत। तर इथं मी प्लास्टिक पेपरवरती पापड बनवणार आहे। तर 2 प्लास्टिकचे चौकोनी आकाराचे तुकडे कट करून घेतलेत। थोडंसं तेल घेतलंय आणि अशा पद्धतीने पोळपाटावर बघा प्लास्टिक पेपर अंथरलाय। आता त्यावरती आपल्याला पापड बनवायचे आहेत। आता या पिठाचा आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे। पुरीच्या आकाराचा साधारणपणे आपण पुरी बनवण्यासाठी जेवढं पीठ घेतो तेवढंच घ्यायचं आहे। हातावर छान एकसारखा करायचा। थोडंसं हातावर मळल्यामुळे काय होतं की पापड बनवताना याला क्रॅक्स येत नाहीत। बघा अशा पद्धतीने आता प्लास्टिक पेपरवरती मी हा पिठाचा गोळा ठेवलाय। वरून दुसरा प्लास्टिक पेपर यावरती घालायचा आहे आणि आता लाटण्याने हा व्यवस्थित आपल्याला असा लाटून घ्यायचा आहे। तर बघू शकता या पद्धतीने अगदी फटाफट याचे पापड तयार होतात। त्याचबरोबर बिलकुल क्रॅक्स वगैरे येत नाहीत। छान पातळ असा लाटून घ्यायचा। तर बघा मस्त असा आपला हा पापड लाटून तयार झालाय। वरचा पेपर काढून घेऊया आणि दुसऱ्या प्लास्टिक पेपरवर आपल्याला हा पेपर टाकून घ्यायचा आहे। तर इथं मी घरातच फॅन खाली पापड बनवत आहे, याला उन्हामध्ये जाण्याची गरज नाही। अशा पद्धतीने आता याच पद्धतीने मी फटाफट सगळे पापड बनवून घेणार आहे। तर इथं बघा मस्त असे माझे सगळे पापड लाटून तयार झालेले आहे। घरातच फॅन खाली हे 1 दिवस सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी ते
पुन्हा एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। 2 दिवस आपले पापड चांगले कडकडीत वाळलेत। आता आपण ते फ्राय करून बघूया। कढईमध्ये तेल चांगलं गरम झालंय। आता यामध्ये पापड टाकून घेऊया। दोन्ही बाजूने आलटून पालटून फ्राय करायचा। अगदी मस्त दुप्पट हा पापड फुलला जातो। चिमट्याने पलटी करून घेऊया। तर बघा मस्त असा आपला पापड फ्राय झालाय, छान रंग आलाय। आता याच पद्धतीने अजून मी 2-4 पापड तळून घेते। तर बघा मस्त असे आपले साबुदाणा बटाटा पापड बनवून तयार आहेत। छान खुसखुशीत झालेत, छान रंग आलाय। तर या पद्धतीने हे साबुदाणा बटाट्याचे पापड नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। एकदा बनवून हे पापड तुम्ही अगदी वर्ष 2 वर्ष देखील स्टोअर करून ठेवू शकता। बिलकुल तेलकट झालेले नाहीयेत। आपली तिसरी रेसिपी आहे साबुदाणा बटाटा चकली। तर इथं आपण पापडाला ज्या पद्धतीने साबुदाणा भाजला तसाच मी 500 ग्रॅम साबुदाणा म्हणजे अर्धा किलो साबुदाणा भाजून त्याचं पीठ बनवलंय आणि 1.5 किलो बटाटे इथं मी उकडून याची सालं काढून घेतलेली आहेत। हा सगळा बटाटा आपल्याला पुरण गाळण्याच्या गाळणीतून चाळून घ्यायचा किंवा गाळून घ्यायचा आहे। मगाशी आपण जसं पापडाला केलं तसाच आपल्याला इथं बटाटा व्यवस्थित सगळा स्मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे चकली छान एकसारखी होते। फक्त इथं प्रमाण आहे अर्धा किलो साबुदाणा आणि 1.5 किलो बटाटा। सगळा बटाटा व्यवस्थित स्मॅश करून झालाय। आता या पिठामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये आपल्याला घालायचंय लाल तिखट आणि मीठ। लाल तिखटाऐवजी तुम्ही इथं हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालेल। तिखट घालताना ते थोडं कमी प्रमाणातच घालायचं, नाही तर चकली खाताना ठसका येईल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर पीठ, स्मॅश केलेला बटाटा आणि तिखट मीठ आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय। यामध्ये कुठेही गुठळी वगैरे राहता कामा नये। तर बघा अशा पद्धतीने हे पीठ मी चांगलं एकजीव करून घेतलंय। आता हे आपल्याला असंच एक 20 मिनिटं तरी झाकून ठेवायचंय। आता जरी हे थोडंसं पातळ वाटत असलं तरी थोडा वेळ भिजल्यानंतर यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ घातलंय, त्यामुळे त्याला व्यवस्थित आपल्याला हवा तसा घट्टपणा येतो। तर बघा आधीपेक्षा हे पीठ थोडंसं घट्ट झालंय आणि असंच आपल्याला पाहिजे। यापेक्षा घट्ट झालं तर काय होतं की चकली दाबताना किंवा चकली बनवताना खूप जड जाते आणि उगाचच हात दुखून येतात। त्यामुळे अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे चकलीचं पीठ बनवायचं आहे। तर इथं मी चकली पात्राला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि यामध्ये आपल्याला हे पीठ आता व्यवस्थित भरून घ्यायचंय। पीठ भरताना ते व्यवस्थित दाबून भरायचं, म्हणजे छान एकसारखी चकली येते आणि ती बिलकुल तुटत नाही। तर अशा पद्धतीने हातावर मी या पिठाचा रोल करून घेतेय। तर इथं मी चकली पात्र व्यवस्थित असं भरून घेतलंय। आता लगेचच आपल्याला चकल्या करायला घ्यायच्यात। तर खाली मी प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे। आपण घरातच या चकल्या बनवणार आहोत, उन्हामध्ये जाण्याची गरज नाही। तर आता अशा पद्धतीने फटाफट आपल्याला सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्यात आणि बघा अगदी व्यवस्थित अशी आपली चकली तयार होते, बिलकुल तुटत नाही, छान एकसारखी चकली तयार होते। आता याच पद्धतीने मी फटाफट चकल्या बनवून घेणार आहे। तर इथं बघा मस्त अशा माझ्या सगळ्या चकल्या बनवून झाल्यात, छान एकसारख्या झालेल्या आहेत, बिलकुल तुटल्या नाहीत। आता या एक दिवस मी अशाच फॅन खाली सुकून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कडक उन्हामध्ये एक दिवसभर वाळवणार आहे। 2 दिवस चकल्या चांगल्या कडकडीत उन्हात वाळवल्यात आणि बघा अगदी मस्त अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत। आता याच्यातल्या काही चकल्या तुम्हाला फ्राय करून दाखवते। बिलकुल तुटलेल्या नाही, यांना रंगही छान आलाय, चांगल्या कडकडीत वाळलेल्या आहेत। आता लगेचच फ्राय करून बघूया। कढईमध्ये तेल चांगलं गरम झालंय। आता एक 2-4 चकल्या मी तेलात सोडतीये। आलटून पालटून दोन्ही बाजूने आपल्याला त्या फ्राय करायच्यात। अगदी 1-1 मिनिट भरातच चकली फ्राय होते, फार वेळ लागत नाही। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, नाहीतर चकली पटकन करपली जाते। तर बघा मस्त अशा आपल्या चकल्या फ्राय झाल्यात, छान हलक्या झाल्यात, रंगही छान आलाय। काढून घेऊया। याच पद्धतीने अजून थोड्याशा चकल्या फ्राय करून घेते। मस्त खुसखुशीत अशी आपली साबुदाणा बटाटा चकली बनवून तयार आहे। अजिबात तेलकट होत नाहीत। या चकल्या बनवून तुम्ही 1-2 वर्ष स्टोअर करून देखील ठेवू शकता, बिलकुल खराब होत नाही। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। आवडली आहे तर एक लाईक नक्की करा। नक्की या तीनही रेसिपी बनवून बघा, अगदी सोप्या आहेत आणि कुणीही सहज बनवतील अशा आहेत। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।